रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथातल्या ओव्यांचं चिंतन करत करत आपण पहिल्या अध्यायाच्या शेवटापर्यंत आलो आहोत, ज्याच्यामध्ये अर्जुन स्वतःची युद्ध न करण्याची इच्छा भगवंतासमोर व्यक्त करताना युद्ध केल्यामुळं होणाऱ्या सगळ्या नुकसानांचं स्पष्टीकरण भगवंताच्या समोर देतोय. आणि हे स्पष्टीकरण देताना आपल्याच लोकांना जर मी मारलं तर कशा पद्धतीनं कुलदोष लागेल या प्रकारचं वर्णन तो करायला लागलाय. श्रीमद भगवत गीताकारांनी खूप सुंदर असं या सगळ्यांचं विवेचन केलेलं आपल्याला दिसतं. श्रीमद भगवत गीताकार सांगतायत, संकरो नरको ऐव कुलग्नानाम कुलस्य च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रियाः. अर्थात मग वर्ण संकराने कुल व कुलघातकी या दोघांनाही नरकाचीच प्राप्ती होते व त्यामुळे श्वात तर्पणादी क्रिया लुप्त होऊन कुलघातकी दुष्टांचे पितर सुद्धा नरकात पडतात. अर्थात वर्णसंकर झाल्यामुळं जे पितर आहेत ते सुद्धा कशा प्रकारे नरकामध्ये जातात आणि त्या लोकांना मारणाराही नरकात जातो आणि मरणाराही नरकात जातो आणि या दोघांचेही पितर एकच असल्यामुळं तेही नरकामध्ये जातात. अशा प्रकारचं अर्जुन भगवंताला सांगायला लागलाय. माऊली याचं वर्णन कसं करतायत पहा. मग कुळातया अशेखा आणि कुळ घातका येर येरा नरका जाणे आधी. अर्थात मग त्या कुलास आणि त्या कुलाचा नाश करणारे अशा दोघांसही नरकाची प्राप्ती होते. म्हणजे कुलाचा क्षय जो होतो त्या कुलाचा क्षय या दोघांच्याही मुळे कारणीभूत होतो. मग कुळात या अशेखा, मग त्यांचं जे कुळ आहे जे की मोठं विस्तृत असं आहे, त्या मोठ्या अशा कुळाच्या घातकाला हे दोघं कारणीभूत ठरत असल्यामुळं आणि कुळ घातका आणि या कुळाला घातक ठरणारे येर येरा नरका जाणे आधी. येर येरा म्हणजे दोघांनाही, नरका जाणे आधी म्हणजे नरकाला निश्चितपणे या दोघांनाही जावं लागतं. म्हणजे युद्ध करण्याची प्रवृत्ती कुणाचीही असो पण त्या प्रवृत्तीला समर्थन देणाराही त्या युद्धाला समर्थन दिल्याच्या अपराधाखाली नरकातच जाणार आहे. आणि म्हणून जेवढा दोष या कौरवांचा मानायला हवा अगदी तेवढा जो दोष पांडवांचा म्हणजे माझाही आहे, माझ्याकडूनही एवढा मोठा दोष घडणार आहे आणि म्हणून मला हे युद्ध नकोसं वाटतंय असं अर्जुन भगवंताला सांगतोय. पुढं माऊली म्हणतायत, देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. अर्थात हे पहा, याप्रमाणे सर्व वंशाची वृद्धी कुंठित होऊन पतित झाल्यामुळे त्यातील स्वर्गस्थ पुरुष आपोआपच पतन पावतात. अर्थात देखे वंशवृद्धी समस्त. बघा, देखे म्हणजे पहा, देखे वंशवृद्धी समस्त, जी काही वंशाची आतापर्यंतची वृद्धी झालेली आहे, इतक्या वर्षांपासून तो वंश चालत आलेला आहे, पिढ्यानपिढ्या त्या वंशाला चालवण्याचं काम त्या वंशातल्या लोकांनी केलेलं आहे. आणि ही जी वंशवृद्धी आहे समस्त, समस्त म्हणजे सर्व, सर्व वंशवृद्धी जी आहे या परी होय पतित. आणि या पद्धतीनं ही सगळी वंशवृद्धी वाढलेला जो सगळा मोठा वंश आहे हा सगळा या पद्धतीनं पतित होतो, पापी बनतो, पतन पावतो, खालच्या पातळीवरती येतो, तो पापी बनतो. म्हणून देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष. आणि मग स्वर्गामध्ये असलेले जे पूर्व पुरुष आहेत ते सगळे जण काय करतात, ओवांडतात. स्वर्ग जो आहे
तो स्वर्ग ते सोडून देतात. स्वर्गांना सोडून ते पूर्वपुरुष नरकामध्ये येतात. म्हणजे त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे ते राहण्याचं ठिकाण त्यांना सोडून द्यावं लागतं. का? तर ते पतित होतात, दूषित होतात, पापी बनतात म्हणून. म्हणून देखे वंशवृद्धी समस्त, वाढलेली सगळी वंशवृद्धी, आणि त्या वाढलेल्या कोणत्याही वंशानं जर पाप केलं तर त्यांचे पितर सुद्धा स्वर्गातून नरकात जातात. बघा, हा खूप मोठा आणि महत्वाचा सिद्धांत इथं अर्जुनानं सांगितलाय. खर तर गरुड पुराणामध्ये अर्जुनानं या पितरांच्या संदर्भातलं जे वर्णन केलंय त्या संदर्भात खूप विस्तृत असं वर्णन आलेलं आहे. जिज्ञासू लोकांनी गरुड पुराण काढून त्याच्यामधून जर आपण बारकाईनं गरुड पुराण वाचलं तर एखादा माणूस मृत पावल्यावर त्याच्या मरणोपरांत त्याचा आत्मा कशा कशा पद्धतीनं भटकतो, त्याच्या आजूबाजूलाच तो घुटमळत असतो. कारण त्या आत्म्याला ते शरीर आपल्यातून निघून गेलंय हे लवकर त्याचं मन ते स्वीकारायला तयार होत नाही. म्हणजे तो आत्मा हे स्वीकारू शकत नाही की आपलं शरीर आपल्यापासून तुटलंय. आणि म्हणून त्या शरीराच्या आशेनं चिकटलेला तो आत्मा त्या शरीराच्या आजूबाजूलाच फिरत असतो. ज्या ज्या त्याच्या आवडीच्या वस्तू वगैरे आहेत त्याच्या आजूबाजूला तो फिरतो, भटकतो. आणि मग हे शरीर आपल्याला परत मिळेल या अपेक्षेनं तो आजूबाजूला घुटमळत राहतो. परंतु जेव्हा ते शरीर जाळलं जातं तेव्हा तो आत्मा त्या शरीराच्या आजूबाजूलाच फिरत असतो. आणि म्हणून त्या शरीराला जे शरीर भोग आवडत होते ते तिथं ठेवले की तो आत्मा थोडाफार तृप्त होण्याची शक्यता असते. आणि मग त्याला, त्या आत्म्याला तशा प्रकारचे काही सुख भोग मिळाले की ते तो आत्मा या गोष्टीपर्यंत निश्चिंतपणे येतो की आता आपल्याला हा देह सोडावा लागणार आहे, हे शरीर आपल्याला पुनश्च मिळणार नाही. म्हणून आता आपण आपल्या कर्मगतीप्रमाणे पुढे जावं हे त्याच्या मनानं निश्चित केलेलं असतं, म्हणजे आत्म्यानं निश्चित केलेलं असतं. आता हा आत्मा कोणता आहे? तर कर्मानं बद्ध झालेला आत्मा आहे. म्हणून त्याला आत्मा म्हणता येणार नाही, तर त्याला आपण जीव म्हणू शकतो. तो जीव जो कर्मानं बाधित झालेला आहे, तो कर्मानं बाधित झालेला जीव या शरीरातून बाहेर निघाल्यानंतर आपल्या काही आप्तांच्या आजूबाजूला भटकत राहतो. त्या सगळ्यांचं दुःख तो बघत राहतो. आणि जेवढी लोक दुःखी होतात तेवढा त्या जीवात्म्याला आनंद होतो. आपण जीवनात काहीतरी चांगली कर्म केलीत याचं त्याला समाधान मिळतं. आणि एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर जर व्यक्ती रडत नसतील, आनंद व्यक्त करत असतील तर त्या जीवाला त्या गोष्टींचा त्रास होतो. आणि म्हणून असं म्हणतात की मेल्यानंतर चांगली गती मिळावी असं वाटत असेल तर शरीरात असताना माणसानं चांगली कर्म करावीत. कारण चांगल्या कर्माच्या गतीवरच माणसाचं मरणोपरांत जीवन ठरलेलं असतं. असं गरुड पुराण सुद्धा आपल्याला सांगतं, धर्मशास्त्र सुद्धा सांगतात. आणि मग तो आत्मा गेल्याच्या नंतर 9-10 दिवस तो त्या शरीराशी निगडीत ज्या ज्या गोष्टी त्याने जीवनभर केलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये घुटमळत राहतो. आणि नंतर हळूहळू तो मग चालायला लागतो. आणि आपल्याकडं 10वा केलं जातं, 10वं केलं जातं, 13वं केलं जातं. हे जे दिवसाच्या क्रिया केल्या जातात या दिवसांच्या क्रियेमुळं त्या जीवाला त्याच्या गतीकडे जाण्यासाठी एक प्रकारचा धक्का म्हणा, एक प्रकारची गती मिळत असते. आणि म्हणून त्या गोष्टी कराव्यात असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं. आणि मग जेवढं त्यावेळी अन्नदान होईल तेवढी त्याची स्वर्गाकडे जाण्याची गती निश्चित होईल. अशा प्रकारचं विस्तृत असं वर्णन आपल्याला तिथं केलं गेलेलं दिसतं. अर्जुन या सगळ्या गोष्टी सारांश रूपानं सांगायला लागलाय. धर्मशास्त्राचं ज्याला ज्ञान आहे त्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की असे जे पितर स्वर्गामध्ये गेलेले आहेत, अशा पितरांचे जे वंशज या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत त्यांच्याकडून एखादा मोठा अपराध घडला तर जसं या वंशजांनी केलेल्या पुण्यकर्मामुळं स्वर्गात राहणाऱ्या त्यांच्या पूर्वजांना चांगली गती मिळते, अगदी त्याच पद्धतीनं या मृत्यू लोकावर जर वंशजांनी वाईट क्रिया केल्या, पाप वातक केली, पाप केली, तर त्यांच्या पूर्वजांना त्या स्वर्गातून पतित होऊन, पदच्युत होऊन नरकामध्ये सुद्धा जावं लागू शकतं. हे जे काही वर्णन आहे धर्मशास्त्राचं, हे वर्णन इथं अर्जुन करायला लागलाय. देखे वंशवृद्धी समस्त या परी होय पतित. मग कितीही मोठा वंश वाढलेला असला तरी सुद्धा असं जर काही वर्णसंकर घडला तर तो पतित बनतो, पापी बनतो.
आणि मग त्या सगळ्या पितरांना स्वर्ग सोडून स्वर्गामधून पतित होऊन नरकामध्ये जावं लागतं. कुणाला? तर पूर्व पुरुष म्हणजे पूर्वज. पुढे माऊली म्हणतायत, जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. अर्थात ज्या कुलात नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाहीत त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार? आता पितरांना अर्पण करण्यामध्ये तिलोदक क्रिया ही सुद्धा एक महत्वाची क्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण जे काही नित्य नैमित्तिक कर्म करतो, ती नित्य नैमित्तिक कर्म केल्यामुळं त्यातून आपल्याला जे काही पुण्य मिळणार आहे त्या पुण्याचा एक विशिष्ट भाग त्या पितरांना मिळतो. तो पितरांना मिळणारा भाग याला शास्त्रामध्ये वापरलेला शब्द तिलोदक असा आहे. आणि ती जी तिलोदक क्रिया आहे ती लुप्त होते. लुप्त पिंडोदक क्रिया हा अर्थात ती श्राद्ध तर्पणाची जी क्रिया आहे ती लुप्त पडते आणि त्या लोकांना म्हणजे पूर्वजांना नरकामध्ये जावं लागतं. का? तर जेथ नित्यादी क्रिया ठाके, जेथ म्हणजे ज्या ठिकाणी, नित्यादी म्हणजे रोजच्या क्रिया, ठाके म्हणजे थांबतात. प्रत्येकाला कर्म सिद्धांतानं कर्मानं काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमाप्रमाणे आपण जगलो आणि वागलो पाहिजे. शेतकऱ्याचं कर्तव्य कर्म आहे शेती करणं, शिक्षकाचं कर्तव्य कर्म आहे शिक्षण देणं, एखाद्या डॉक्टरचं कर्म आहे पेशंटला वाचवणं, एखाद्या ड्रायव्हरचं कर्तव्य आहे प्रवाशांना सुखरूप एखाद्या ठिकाणी पोहोचवणं, पोलिसांचं कर्तव्य आहे इतरांना सुरक्षा देणं, जवानांचं कर्तव्य आहे सीमेचं रक्षण करणं, गृहिणीचं कर्तव्य आहे घराचं कुटुंबाचं संगोपन करणं, वाढ करणं. या सगळ्या लोकांना आपापली कर्तव्य कर्म वाटून दिलेली आहेत आणि ही कर्तव्य कर्म ही प्रत्येकाची नित्य कर्म आहेत. आणि ही नित्य कर्म जर थांबली तर पूर्वजांना त्याचं फळ भोगावं लागतं. का? तर मी आता म्हटल्याप्रमाणे पूर्वज आणि वंशज या दोघांच्याही कर्माचा एकमेकांवरती प्रभाव हा नेहमी पडत असतो. आणि म्हणून जिथं नित्यादी क्रिया ठाके, नित्य दैनंदिन क्रिया जिथं थांबतात, आणि या क्रिया कधी थांबतात? वर्ण संकर झाल्यामुळे थांबतात. कारण वर्णामध्ये इतर वर्णांची सरमिसळण होते, त्यामुळं आपोआपच पापाचरणाची वृत्ती वाढायला लागते आणि पापाचरणाची वृत्ती वाढली की मग माणसाचा कर्म संकर होतो. जसं मी काल म्हणालो की मी शिक्षक आहे, मी प्रामाणिकपणे शिक्षकी पेशा जर न करता इतर गोष्टीला आपल्या मनामध्ये आपल्या कर्मामध्ये स्थान दिलं तर मी माझं कर्म व्यवस्थितपणे पार पाडू शकणार नाही. आणि मी माझं कर्म पार न पाडता इतर गोष्टी करत राहिलो तर माझ्या कर्मामध्ये सुद्धा बाधा निर्माण होते. मी कोणतंही कर्म धड करू शकणार नाही आणि याचाच परिणाम काय होतो तर नित्यादी क्रिया ठाके, माझं जे कर्तव्य कर्म आहे, माझ्या ज्या नित्य क्रिया आहेत त्याच्यामध्येच अडथळा निर्माण होतो. आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, आणि नैमित्तिक क्रिया ज्या आहेत नित्य नियमाचे जे कर्म आहेत त्याच पारुखे होतात. पारुखे होतात म्हणजे बंद पडतात. तेने कवना तिळोदके कवनारती. आता अशा वंशजांना पितरांशी काही देणं घेणं नसतं. आणि मग ज्या पितरांना म्हणजे वंशजांना पितरांशी देणं घेणं नाही, असे जे वंशज आहेत ते त्यांना हवं तसं जगतात आणि ते हवं तसं जगत असल्यामुळं पितरांना तिलोदक अर्पण करण्याची गोष्टच उरत नाही. कोण अर्पी? कारण त्यांनी पितरांचं काही मान्यच केलेलं नाही, ते पितराचं अस्तित्वच मानत नाहीत. मग ते तिळोदक काय म्हणून देतील? कोण तिळोदक देईल त्या पितरांना? तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी. अर्थात अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गात कसे राहावे म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. आणि अशा पितरांना स्वर्गामध्ये गती न मिळाल्यामुळं, त्यांच्याकडं स्वर्गामध्ये राहता न आल्यामुळं ते पुन्हा आपल्या कुलामध्येच परत येतात. आणि ते एकदा कुळामध्ये परत आले की मग ते माणसाचं जगणं अवघड करून टाकतात. एखाद्या वंशातला पितर जर तृप्त झाला नाही, तो अतृप्त होऊन पुनश्च त्याच्या वंशजांकडे आला तर तो काही सशरीर येणार नाही, तो एक अतृप्त आत्मा या रूपामध्ये येईल. आणि असा अतृप्त आत्मा एकदा
मृत्यू लोकामध्ये आला आणि वंशजांच्या जवळ आला तर तो त्या वंशजांना आनंदानं सुखानं जगू देणार नाही. तो वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा त्याच्या जगण्यामध्ये निर्माण करतो आणि त्यामुळं त्या वंशजाचं जगणंही अवघड होऊन जातं. कसं अवघड होतं यासाठी माऊलींनी दिलेला दृष्टांत खूप महत्वाचा आहे. माऊली म्हणतायत, जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी आब्रह्म कुळागवे आपलं विजय. अर्थात ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग व्यापून टाकते, त्याप्रमाणे आप्तवर्गांचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकापर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. बघा किती सुंदर दृष्टांत दिलाय माऊलींनी. जैसा नखाग्री व्याळू लागे, नखाच्या आग्र भागाला सुद्धा, नखाच्या टोकाला सुद्धा जर व्याळू लागला, व्याळू म्हणजे साप, जर चावला, नखाच्या टोकाला जरी सापानं चावलं तरी तो शिखांत व्यापी वेगे, शिखांत म्हणजे डोक्यापर्यंत, काहीच वेळामध्ये पायाच्या नखाच्या जवळ जरी साप चावला तरी त्या सापाचं विष काही काळातच डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत पोहोचतं. तेवी आब्रह्म कुळागवे आपलं विजय. हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय? त्याप्रमाणे आब्रह्म कुळ, आब्रह्म म्हणजे समस्त कुळ, अगदी पहिल्या पुरुषापासून आतापर्यंतच्या पुरुषाच्या सगळ्या ज्या जीवांचा जो पसारा आहे तो सगळा यांना उद्देशून आब्रह्म असा शब्द माऊलीने वापरलाय. तेवी आब्रह्म कुळ अवघे, सगळं काही जे कुळ आहे, संपूर्ण जे कुळ आहे, आपलं विजय, आपलं विजय म्हणजे पतित होतं, पापी बनतं. जसं नखाला साप चावल्यावर मस्तकापर्यंत पोहोचतो, तसं वंशजातल्या एका माणसानं जरी पाप केलं तर ते पाप अगदी सत्य लोकापर्यंत गेलेल्या पूर्वजांना सुद्धा त्यांच्या गतीपासून अधपतित करू शकतं. एवढी ताकद या पापामध्ये आहे असं अर्जुन भगवंताला सांगतोय. पुढे भगवद्गीताकार सांगतायत बघा, दोषे रे ते हे कुलज्ञानाम वर्ण संकर कारकैहि उत्साद्यन्ते जाती धर्माः कुल धर्माश्च शाश्वतः. अर्थात तसेच कुलघातकी दुष्टांच्या या वर्ण संकरकारक दोषांनी परंपरा प्राप्त जाती धर्म व कुलधर्म नाश पावतात. अर्थात त्याचं माऊली खूप सुंदर वर्णन करतात. भगवद्गीताकारांनी आणखी 2 श्लोक सलग दिलेत, तेही आपण घेऊयात. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्यानाम जनार्दन नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हंतुम स्वजनमुद्यताः. हे जनार्दन, ज्यांचे कुलधर्म नाश पावतात अशा मनुष्यांना अंतकाळपर्यंत नरकवास ठेवलेलाच असे शास्त्र व महात्मे यांच्या तोंडून आम्ही ऐकले आहे. अरे रे रे, काय चमत्कार सांगावा. राज्य सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनवधासारखे मोठे पाप कर्म करण्यास प्रवृत्त झालो आहोत. माऊलींनी या श्लोकांचं केलेलं वर्णन बघा. देवा अवधारी अनिक एक, येत घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे. अर्थात कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापातक घडतं. ते कोणते म्हणाल तर या स्वजनवधाच्या पातकापासून लोकाचार नाहीसे होतात. देवा अवधारी आणि एक, देवा अवधारी म्हणजे ऐका, आणि एक आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो ती ऐका. कोणती? एत घडे महापातक. एत म्हणजे इथं एक महापातक घडतं. कोणतं महापातक? तर जे संग दोष हा लौकिक भ्रंशु पावे. काय? तर ते महापातक कोणतं आहे? जे संग दोष हा लौकिक भ्रंशु पावे. अर्थात अशा लोकांच्या संग दोषानं त्यांचा लौकिक सुद्धा संपून जातो. त्यांचं जे काही मान आहे, त्यांचा जो काही लोकाचार आहे, तो लोकाचार सुद्धा नाहीसा होतो. आणि असं म्हणतात, बहुतेक माऊलींनीच वर्णन पुढं केलंय या अध्यायात का पुढं, जाणतेनी चव तवची जियावे जव अवनती
जव अवनती आज्ञा न पडे. थोडस मला श्लोक कन्फ्युज होतोय, पण अर्थ त्याचा मला पक्का माहितीये. त्यात माऊली म्हणतायत, जाणतेनी तवची जियावे. हुशार माणसानं तोपर्यंतच जगावं जव अपकीर्ती अंगा न पवे. जव अपकीर्ती अंगा न पवे. जोपर्यंत अपकीर्ती आपल्या अंगापर्यंत येत नाही, जोपर्यंत लोक आपली अपकीर्ती करत नाहीत, तोपर्यंत जाणतेने जियावे. हुशार लोकांनी तोपर्यंत जगावं जोपर्यंत अपकीर्ती अंगाला येत नाही. जोपर्यंत लोक मान देतात तोपर्यंतच शहाण्यानं जगावं. आणि म्हणून अर्जुनानं इथं एक महत्वाचा दोष सांगितलाय. एकदा वंशातील लोक चुकीचं वागली, पापी आचरण करायला लागली, पतित झाली, तर त्यांच्या त्या पापामुळं त्यांचे पूर्वज स्वर्ग लोक सोडून, सत्य लोक सोडून मृत्यू लोकात येतात. इतकंच नाही तर त्यांचं लोकांमध्ये असलेलं जे काही वजन आहे, लोकांमध्ये असलेली पत जी आहे, लोकांमध्ये असलेला मान सन्मान जो आहे, तो मान सन्मान सुद्धा त्यांचा नष्ट होतो. जैसा घरी आपुला वाणी वसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळू निघाले. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय बघा. म्हणजे अपकीर्ती एकदा सुरू झाली तर त्या कुळाची पूर्ण अवनती कशी होते हे सांगण्यासाठी माऊलींनी दिलेला दृष्टांत आहे बघा. ज्याप्रमाणे आपल्या घराला एकाएकी अग्नी लागला आणि तो जर भडकला तर तो भडकलेला अग्नी शेजारची दुसरीही घरे जाळून टाकतो. म्हणजे एक घर जळालं तर दुसरी घर आपोआप जळतात. जैसा घरी आपुला, ज्याप्रमाणे आपल्या घरी वाणी वसे अग्नी लागला. वाणी वसे म्हणजे अचानक, एकाएकी. वाणी वसे अग्नी लागला, अचानक समजा आपल्या घराला आग लागली तर तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली. आगीचं हे वैशिष्ट्य आहे की त्या आगीच्या शेजारी आजूबाजूला संपर्कात जे काही येईल त्या सगळ्याला अग्नी जाळतो. अगदी त्या पद्धतीनं माऊली उदाहरण देत आहेत. ज्या पद्धतीनं आपल्या घराला आग लागली तर ज्याप्रमाणे इतरांच्या घरालाही तो अग्नी आपोआप गिळून टाकतो, त्या पद्धतीनं तैसिया तया कुळ संगती, जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने. आता बघा, अर्जुन कुलक्षय सांगत सांगत, वंशजाचे दोष सांगत सांगत ते दोष किती वाढतायत, कोणत्या टोकापर्यंत वाढतायत याचं विश्लेषण करायला लागलंय. माऊली किती सुंदर वर्णन करतायत बघा. ज्या पद्धतीनं आपल्या घराला आग लागल्यानंतर काही क्षणात तो अग्नी शेजारच्या घरांनाही जाळून टाकतो, अगदी त्या पद्धतीनं तैसी या, त्याप्रमाणे तया कुळ संगती, त्या कुळाच्या संगतीत आलेले, त्या कुळातल्या लोकांच्या संपर्कात आलेले, त्या कुळाच्या जवळ आलेले, त्या कुळाच्या सहवासात आलेले जे जे लोक वर्तती, जी जी माणसं, जे जे लोक त्या कुळाच्या संगतीत येतात, संपर्कात येतात, त्यांच्या ओळखीचे, त्यांच्या वेगवेगळ्या कारणांनी संबंधित असलेले, तेही बाधा पावती, तेही त्यांच्या या पातकानं बाधा पावतात, म्हणजे दूषित होतात. त्यांनाही या गोष्टीचा बाध होतो, त्यांनाही या गोष्टीचं नुकसान होतं. तेही बाधा पावती निमित्त येणे, आणि एकाच्या निमित्तानं दुसऱ्याच्याही घराला जशी आग लागावी तशी एकदा एका कुळातल्या एखाद्या माणसानं काही चुकीचं कर्म केलं, पाप कर्म केलं, तर त्याच्या कुळातल्या सगळ्या लोकांना तर पाप लागतच, पण त्या कुळातल्या लोकांच्या संपर्कात जेवढे येतील ते सगळे सुद्धा त्यांच्या संगतीमध्ये राहून त्यांच्या संगतीचा दोष लागल्यामुळं तेही पातकी बनतात. इथं संघ दोषाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. माणसानं चांगल्याच्या संपर्कात राहावं, चांगल्याच्या संगतीत राहावं, कारण चांगल्याच्या संगतीत राहिल्यामुळं फायदा आपल्यालाच होतो. बघा, चंदन, त्याच्या संपर्कात जर बोरीचं झाड आलं तर ते बोरीचं झाड सुद्धा चंदनमय होऊन जात. म्हणून बोरीच्या झाडानं चंदनाच्या संग राहून स्वतः चंदन बनावं, ही चंदनाची ताकद आहे. आणि म्हणून हे जसं चांगल्या संगतीचं उदाहरण आहे, तसंच एखादा सडलेल्या कांद्याच्या संपर्कात एखादा चांगला कांदा आला
तर तो चांगला कांदा सुद्धा लवकर सडून जाण्याची शक्यता असते. म्हणून साधू संतांच्या संगतीत राहावं. साधू संतांच्या संगतीत राहिलं तर आपल्यालाही महत्व आणि मूल्य प्राप्त होत असतं. आणि एकदा पापी लोकांच्या संगतीत राहिलो तर आपणही पापी समजले जाऊ. बघा, महाभारताचंच उदाहरण घ्या. दुर्योधनाच्या बाजूला द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्यांसारखी मातब्बर मंडळी आहेत, कर्णासारखे वीर आहेत. पण या सगळ्यांना वाईटांच्या संगतीत राहून यांनी युद्ध केलेलं असल्यामुळं त्यांना आपण पांडवांच्या सारखं ओळखत नाही, कारण संगती वाईटांची केली म्हणून. म्हणून संगती चांगल्याची असली पाहिजे. ज्यांनी कुळामध्ये वाईट कर्म केलेलं आहे ते तर नरकात जातातच, पण त्यांच्या संपर्कात असलेल्यांना संगदोष लागून तेही नरकात जातात. जसं एका घराला आग लागली की शेजारची घरं सुद्धा जळतात. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. अर्थात अर्जुन म्हणतो, देवा, त्याप्रमाणेच त्या कुळात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल भयंकर नरकवासाने मात्र भोगते. अर्थात तैसे नाना दोषे सकळ, या पद्धतीनं नाना दोष, वेगवेगळ्या प्रकारचे दोष, म्हणजे व्यभिचाराचा कुळामध्ये निर्माण झालेला दोष, वर्णसंकराचा निर्माण झालेला दोष, जातीयतेच्या एकमेकांच्या संकरामुळे निर्माण झालेला दोष, कर्मसंकरामुळे निर्माण झालेला दोष, या दोषामुळे घडलेलं पाप, या पापामुळं नरकांचं म्हणजे पूर्वजांचं झालेलं अधपतन, असे अनेक दोष घडल्यामुळं तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ. त्या पद्धतीनं नाना म्हणजे विविध दोषे सकळ, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दोष एकत्र आल्यामुळं ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी. मग ते जे कुळ आहे ते कुळ महान, घोर, तीव्र, भयंकर अशा नरकामध्ये नरक यातना भोगत राहतो, असं अर्जुन म्हणायला लागलाय. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. पडिलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही, येसणे पतन कुलक्षयी, अर्जुन म्हणे. आता हे पाप किती काळापर्यंत राहणार त्याचं वर्णन इथं माऊली करतायत बघा. अर्जुन आणखी म्हणतो, नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अदपात होतो. एकदा कुलक्षय झाला, एकदा माणूस नरकात पडला की तो नरकातून बाहेर लवकर येत नाही. कारण पडिलिया तिये ठाई, अशा ठिकाणी पडल्यानंतर, अशा नरकाच्या ठिकाणी गेल्यानंतर मग कल्पांतीही उकलू नाही. उकलू म्हणजे सोडवणूक. कल्पांतच्या कल्पांत निघून जातात, पण तिथून त्या जीवाला बाहेर निघता येत नाही, तिथून सुटता येत नाही. येसने पतन कुलक्षयी, अर्जुन म्हणे. इतकं कुळक्षयाचं पाप तीव्र आहे, भयंकर आहे, असं अर्जुन भगवंताला सांगायला लागलाय. अर्जुना बघ, देवा बघ, किती हे पाप कुलक्षयाचं घातक आहे बघ बरं. आता अर्जुनाच्या मनामध्ये थोडा प्रश्न निर्माण झालाय. एवढं आपण सगळं देवाला युद्ध न करण्याची कारण सांगतोय. देवाला आपण सांगतोय की कुलक्षय होईल, आपल्याच लोकांना कसं मारावं, हे माझे मामा काका भाऊ वगैरे आहेत, त्याच्यामध्ये मुलं आहेत, नातवंड आहेत, यांना मारल्याच्या नंतर म्हणजे यांच्या स्त्रिया विधवा होतील, त्यांच्यात व्यभिचार घडेल, वर्णसंकर होईल, पितर सगळे नरकात जातील, कायमचे नरकात जातील. हे सगळं सगळं अर्जुन भगवंताला सांगतोय, पण भगवंत याच्यावर काही प्रतिक्रियाच द्यायला तयार नाही. तेव्हा मात्र अर्जुनाच्या मनामध्ये आणखी एक संभ्रम निर्माण झाला की असं का होत असावं, देवाचं लक्ष नाहीये का आपल्याकडं, असं वाटून तो देवाला उद्देशून आणखी काही गोष्टी बोलतोय बघा. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजूनी वरी त्रासून उपजे, हृदय वज्राचे हे काय की जे अवदारी पा. अर्थात देवा, एवढा वेळपर्यंत चाललेली माझी कटकट ऐकूनही त्यापासून अजून आपल्या मनास त्रास होत नाही, तर आपण आपले मन कठोर का केले याचा आपणच विचार करा. आता आपण एवढं सांगतोय, एवढं बोलल्यावर अर्जुनाची कदाचित अपेक्षा असेल की देवच म्हणतील, बाळा गप बस, बस कर, आता काय रडवणार आहे का, एवढं दुःख तू सांगायला लागलाय.
एवढं सगळं दुःख तुझं ऐकण्यापेक्षा तू चल, तुला घरी घेऊन जातो, युद्धातून बाहेर घेऊन जातो, असं भगवंत म्हणतील असं कदाचित अर्जुनाला वाटलं असेल. पण एवढं बोलूनही भगवान कृष्ण परमात्म्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारची निराशा, दुःख, खंत दिसून येत नाहीये. हे लक्षात आल्यावर देवाला उद्देशून अर्जुनानं पुढे काय म्हटलंय बघा. देवा हे विविध कानी आहे की जे, देवा हे आम्ही वेगवेगळ्या कानांनी ऐकलेलं आहे, विविध कानी आहे की जे, म्हणजे वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या वेळी आम्ही हे ऐकलेलं आहे. ग्रंथांमधून ऐकलं असेल, काही मोठ्या लोकांच्या बोलण्यातून ऐकलं असेल. हे देवा हे विविध कानी आहे की जे, आम्ही हे वेगवेगळ्या लोकांकडून ऐकलंय. परी अजूनही वरी त्रास होऊन उपजे. एवढं सगळं मी जे ऐकलंय आतापर्यंत ते सगळं तुला सांगायला लागलोय देवा. म्हणजे आतापर्यंत जे सगळं सांगितलं हे सगळं ऐकल्यावरही परी अजूनही वरी त्रासून उपजे. परी परंतु तरी सुद्धा अजूनही वरी अजूनपर्यंत त्रासून उपजे. तुमच्या मनाला त्रास होत नाहीये, तुमच्या मनात त्रास उत्पन्न झालेला नाहीये, तुम्हाला या गोष्टीचं वाईट वाटत नाहीये. हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. देवा तुझं हृदयच वज्राचं झालंय की काय, हे माझं बोलणं तू ऐक, माझ्या बोलण्याचा विचार कर. वज्रासारखं हृदय ठेवू नकोस, माझ्या भावना ऐकून घे. मी आपल्याच लोकांकडून आपल्या लोकांचं मरण होऊ नये या गोष्टीबद्दल तुला बोलतोय. बघा, उपदेश करत करत अर्जुन अगदी देवालाच आपल्या मनासारखं करण्याचं सांगायला लागलाय. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणताही दोख अव्हेरुना. अर्थात दुसरे असे की कुलक्षय करून ज्या शरीराकरता राज्य सुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणिक आहे, असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय. बघा, अपेक्षिजे राज्य सुख या सगळ्या लोकांना मारून मी काय प्राप्त करून इच्छितोय. अपेक्षिजे राज्य सुख, मी राज्य सुखाची अपेक्षा करायला लागलोय, राज्य सुख मिळवण्याची इच्छा करायला लागलोय. अपेक्षिजे राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक. राज्य सुख कशासाठी अपेक्षा करतो माणूस राज्य सुखाची? शरीरासाठी. राज्य मिळालं तर सुख कुणाला मिळणार आहे? शरीराला मिळणार आहे. बसायला आराम, गादी, सेवक सगळे, नोकर चाकर, सगळे सगळे भोग आपल्याला भोगायला मिळणार आहेत. अपेक्षिजे राज्य सुख, ज्या राज्य सुखाची अपेक्षा करावी, जया लागी ज्याच्यासाठी या राज्य सुखाची अपेक्षा करावी ते तव क्षणिक, ते क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. ऐसे जाणताही दोख वेरुना. हे सगळं मला कळताना सुद्धा ऐसे जाणताही दोख, हे दोष, दोख म्हणजे दोष, हे दोष जाणून सुद्धा, कळत असून सुद्धा मी त्यांच्याकडे अवेअर कसा करू? जर मला हे सगळं कळत असेल तर मी त्याचा अवेअर करू नये का? त्याला दूर सारू नये का? त्यांचा त्याग करू नये का? ज्या सुख राज्य सुखासाठी मी हे सगळं करतोय देवा, ते राज्य सुख ज्या शरीराला मिळणार आहे ते शरीर क्षणिक आहे आणि संपणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबाराय म्हणतात की हे मनुष्य शरीर क्षणिक आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळखागा, राम राम स्मरा आधी. संतांनी सांगितलं एका क्षणाचा भरोसा नाही या शरीराचा. पूर्वीच्या काळात, मी नेहमी विनोदानं म्हणतो, जुन्या काळामध्ये थोड्या पॅसेंजर ट्रेन होत्या मरणाच्या, म्हणजे लोक हळूहळू मरायची. एखादा माणूस आधी आजारी पडायचा, आजारी पडला की मग लोकांना निरोप जायचा. मग निरोप पण काही तेव्हा टेलिफोन वगैरे नव्हता किंवा व्हॉट्सअप ग्रुप वगैरे नव्हते. ते एक मेसेज केला की कोण आजारी आहे लगेच कळेल, त्याच्या तब्येतीचे अपडेट मिळतील, तसा काही तो जमाना नव्हता. एखादा माणूस आजारी पडला की आधी निरोप जायचा की हा हा माणूस आजारी पडलाय. मग त्याला बघायला, त्याला भेटायला सगळी लोक यायची. मग ती सगळी लोक आली, मग ती बघायची. मग त्या सगळ्या लोकांना भेटून बोलून त्या माणसाचं जे आजारपण आहे ते निघून जायचं आणि तो तंदुरुस्त व्हायचा.
आणि मग काही दिवस ती लोक सगळी भेटून परत गेली की अचानक काही त्याची तब्येत बिघडायची आणि तो मरायचा. असं बऱ्याचदा व्हायचं. आता तसं काही राहिलं नाही. आता सगळ्या एक्सप्रेस गाड्या सुटल्यात यमाच्या. शॉक लागला की मेला, ऍक्सिडेंट झाला मेला, हार्ट अटॅक आला मेला. म्हणजे हार्ट अटॅकचं तर प्रमाण इतकं वाढलंय की आताच्या आता होत्याच नव्हतं होतं माणसाचं. मी एक गोष्ट काल परवा बघितली की एक माणूस चहा पित होता. त्याच्या कपातला चहा त्यानं बशीत ओतला, थोडासा चहा घेतला, अचानक त्याला अटॅक आला. त्या बिचाऱ्याला काय माहित होतं की कपातला चहा तर आपण संपवूच शकणार नाही, पण बशीतला चहा सुद्धा संपवण्या इतकं आयुष्य आपल्याला नाही, हे त्या बिचाऱ्याला माहित नव्हतं. शरीर कधी संपेल याचा काही एक भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरवसा. अर्जुन देवाला हे शिकवायला लागलाय की देवा, अरे ज्या शरीरासाठी राज्यसुख मागावं, राज्यसुख भोगावं, ते शरीर सुद्धा कसं आहे, नाशिवंत आहे, संपणार आहे, मरणार आहे. अशा मरणाऱ्या शरीरासाठी, क्षणिक सुखासाठी मी राज्यसुखाची का अपेक्षा करावी? हे सगळं मला कळतंय की मी यांना मारलं तर माझं काय काय नुकसान होणार आहे. मग एवढं जर मला नुकसान माझं कळतंय, तर मी या सगळ्या दोषांना जाणून यांचा अवेअर करायला नको का? यांच्यापासून दूर पळायला नको का? मी हे करणं योग्य नाही, असं अर्जुन तो म्हणतो. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दीठी सुदले, सांगपा काय थे कुले घडले आम्हा. अर्थात आमचे जे हे सर्व पूज्य वडील जमले आहेत, त्यांचा वध करावा या हेतूने मी त्यांच्याकडे दृष्टी फेकली. हेच माझ्या हातून काय लहान पातक घडले आहे? तुम्हीच सांगा बरे. अर्जुन देवाला बोलतोय. आता अर्जुनाची इच्छा आहे देवानं काहीतरी बोलावं, कारण कधीपासून आपणच बोलतोय, मीच बोलतोय, माझ्या मनातली घालमेल सगळी मीच सांगतोय. काय होतं, ज्याचं मन स्थिर आहे तो कोणताही निर्णय उतावळेपणानं घेत नाही आणि तो ऐकून घेतो. जो स्थितप्रज्ञ पुरुष असतो तो सगळ्यांचा ऐकतो. फक्त बोलायची सवय जी असते ती भ्रमित संभ्रमित उतावीळ माणसाला असते. अर्जुन इथं संभ्रमित आहे, अर्जुन इथं उतावीळ आहे. अर्जुनाला मी शहाणा आहे असं वाटतंय, पण त्याचं ते शहाणपण संभ्रमातून आलेलं आहे, अज्ञानातून आलेलं आहे, वेडेपणातून आलेलं आहे. आणि वेडेपणातून आलेलं शहाणपण जास्त बरळतं, जास्त बोलतं. म्हणून तो अर्जुन देवाला शहाणपण शिकवायला लागलाय. पण आता अर्जुनाला वाटतंय की देवा, मी जे बोलतोय त्याला तुम्ही होकार द्या, अनुमोदन द्या, समर्थन द्या. पण देव काही समर्थन द्यायला तयार नाही. देव शांत बसलेत, सगळं ऐकून घेत आहेत. बोल बाबा बोल, ओके, अजून काय तुला बोलायचं हे, ओके, अजून काय हे. सगळं सगळं मनातलं जे जे अर्जुनाच्या मनात आहे ते सगळं भगवंतांनी ऐकून घेतलं. भगवंतांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे अर्जुन अजून विचलित झाला. कारण एखादी चंचल स्वभावाची व्यक्ती एखाद्या स्थिर व्यक्तीच्या संपर्कात सहवासात आल्यानंतर तिला असं वाटायला लागतं की माझी जी मानसिकता आहे ती समोरच्यानं स्वीकारावी, माझं जे ज्ञान आहे त्याला समोरच्यानं अनुमोदन द्यावं. पण जर समोरची व्यक्ती स्थिर असेल तर ती त्याला कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. आधी ती ऐकून घेईल तुझं काय म्हणणं आहे, एवढं सगळं ऐकून थोडीफार प्रतिक्रिया देऊन समोरचा ऐकतोय का हे ती बघेल. आणि जर त्याला काहीच प्रतिक्रिया नाही मिळाली तर तो स्थिर माणूस शांत होईल, बोलणं बंद करेल. अगदी तशी परिस्थिती अर्जुनाची झाली. मी एवढं बोलतोय, या कौरवांना मारल्यामुळं काय काय पाप घडणार आहे हे सगळं मी देवाला सांगतोय. ते जरी मला मारण्यासाठी आले तरी मी त्यांना मारणार नाही. संन्यास घ्यायला मी तयार आहे, राज्यसुख सोडायला तयार आहे, मरायला तयार आहे, पण यांना मारायला तयार नाही. मी चुकून यांना मारलं तर मलाही नरकाच्या यातना भोगायला लागतील, त्यांनाही, पूर्वजांनाही. सगळं सगळं अर्जुन भडभड भडभड बडबड 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 बोलायला लागलाय. भगवंत याला काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा अर्जुनाला वाटायला लागलंय की आपल्या या बोलण्यात आपण देवाला सहभागी करून घेतलं पाहिजे, समाविष्ट करून घेतलं पाहिजे. असं केलं तर आपलं मत आणखी परिपक्व होईल, आणखी पक्क होईल. आपल्याला जे वाटतंय ते खरं आहे ते सिद्ध होईल. आणि म्हणून अर्जुन म्हणायला लागलाय, देवा, जे हे वडील सकळ आपुले, माझ्या समोर उभे असलेले हे जे सकळ वडील आहेत, हे सगळे जे ज्येष्ठ लोक आहेत, माझ्या वडिलांसारखे जे हे सगळे आहेत,
वधावया दिठी सुदले, त्यांना मारण्यासाठी दिठी म्हणजे डोळे, सुदले म्हणजे बघणं सुद्धा, त्यांना मारण्याचा विचार करून त्यांच्याकडं बघणं सुद्धा, दिठी म्हणजे दृष्टी, नजर, सुदले म्हणजे दृष्टीनं त्यांच्याकडे बघितलं जरी, नजर जरी त्यांच्याकडे मी वळवली तरी सांग पा काय थे कुले घडले आम्हा, हे सुद्धा काय लहान पाप आहे का देवा? त्यांना मारण्याच्या वृत्तीनं त्यांच्याकडे बघणं हे सुद्धा मोठं पाप आहे. बघा, हिंसेचे स्तर असतात. एखाद्याला मारण्याचा विचार करणं ही सुद्धा हिंसा आहे, हे सुद्धा पाप आहे. मनात आलेला पापाचा विचार शरीराकडून घडवणं हे पुन्हा दुसरं पाप आहे. माणसाच्या शरीरात आल्यावर माणसानं ही प्रत्येक पाप टाळली पाहिजे. एखाद्या वेळी मनात एखादं पाप आलं तर ते मनात ठेवावं, ते बाहेर आणू नये. मनात असलेलं पाप बाहेर आलं की ते पाप आणखी जास्त घातक ठरतं. कबीरदास महाराज एके ठिकाणी खूप सुंदर सांगतायत, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं छुटी कमान तो कहा लगेगा तीर. अर्थात मन गेलं तर जाऊ दे. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. तुला हिंसा करावी वाटली, कुणाला मारावं वाटलं, मनात आलं मारावं वाटलं तर येऊ दे, पण मारू नकोस. मनात आलं मारावं पण शरीराला मारण्याची क्रिया करू नको देऊस. आणि जर तू शरीराला ती क्रिया करू नाही दिली तर मग तुझं काही नुकसान नाही. जसं धनुष्यात बाण लावलाय पण तो बाण सोडलाच नाही, प्रत्यंच्या खेचलीच नाही, तर तो बाण पुढे जाणार नाही, पुढे लागणार नाही. आणि म्हणून बाणाचंही नुकसान होणार नाही आणि त्या बाणामुळे ज्याचं नुकसान होणार आहे त्याचंही नुकसान होणार नाही. म्हणून पहिला स्तर मनातल्या हिंसेचा, दुसरा स्तर शारीरिक हिंसेचा. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय, देवा अरे त्यांना मारण्यासाठी नुसती नजर जरी त्यांच्यावरती मी वळवली त्यांना मारण्याच्या हेतून, तरी सुद्धा ते छोटं पाप नाही, ते सुद्धा बरंच मोठं असं पाप आहे. आणि तेही पाप मी करू इच्छित नाही, तेही पाप मला करायचं नाही. आणि म्हणून मला त्यांना कोणत्याही परिस्थितीत मारायचं नाही. आणि हे सगळं ऐकून तुझ्या हृदयाला पाजर कसा फुटत नाहीये. अर्जुनाचा खरं दुःख इथं बाहेर पडलंय की भगवंत काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. भगवंतांनी काहीतरी बोलावं अशी अर्जुनाची यावेळी इच्छा आहे, पण तरी सुद्धा भगवंत काही बोलत नाहीयेत. भगवंत काय बोलतील ते आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्येच कळणार आहे. पण भगवंताचं मत कळण्यापूर्वी अर्जुनाच्या मनोवस्थेचं आणखी थोडंसं वर्णन ज्ञानोबारायांनी आणि भगवद्गीताकारांनी केलेलं आहे. ते सगळं वर्णन आपण उद्याच्या दिवसामध्ये बघूयात. आणि आज मात्र आपण इथं थांबूयात. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. जय श्री कृष्ण.